हॅलो हाय फ्रेंड्स, मी आहे धनुश्री मेहनते आर्टिस्ट. तर आज आपण कालच्या राहिलेल्या कोयरीचे डिझाईन पाहणार आहोत. काल एका ताईंची कमेंट होती की ही शीट कुठून आणली. तर मला त्या ताईंना सांगायचं आहे की ही शीट नाही आहे, ही आम्ही जी वॉशिंग मशीन घेतली होती त्याबरोबर ते कवर आलं होतं, त्याचं ते आहे. म्हणजे मशीन दाबू नये वगैरे म्हणून त्यासाठी त्यांनी दिलेलं होतं. मी ते कट करून ते यूज केलेलं आहे. हे पहा, मी सगळीकडूनच तुम्हाला फिरवून दाखवत आहे. अशी तुम्हाला कुठे भेटली तर तुम्ही बघा, नाहीतर ह्याचं सोल्युशन म्हणून मी ह्या व्हिडिओच्या लास्टच्या शेवटी मी तुम्हाला अशामध्येच जे मेहंदी काढल्यानंतर पुसेल असं मी तुम्हाला शीट दाखवणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. तर हे पहा, मी आता आज आधीचे राहिलेले 2 कोन शिल्लक होते ते पण यूज करणार आहे आणि हा पण कोन आपण करणार आहोत यूज. तर हे पहा, आता 4 डेमध्ये हे स्केलअप वगैरे काढून दाखवले. हे फ्लावर्स 4-5 डेमध्ये हे पहा आपलं झालेलं आहे. 6 डेमध्ये पण हे फ्लावर्स झालेले आहेत. लोटस 7 डेमध्ये हे पहा असे बेल्ट 8 डे पण बेल्टच पाहिलेले आहेत. 9 डेमध्ये आपण कोयरीच्या डिझाईन आणि आजचा आहे 10वा दिवस, तर त्यामध्ये पण आपण कोयरीच्या डिझाईनच पाहणार आहोत. तर मस्त अशा मी आज पण कोयरीच्या डिझाईन घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. आता ह्या ज्या आहेत ते एकमेकांना जोडून मी काढलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला पण डिझाईन वरती काढण्यासाठी चढवताना वगैरे प्रॉब्लेम येऊ नये ह्यासाठी मी एकाला एक जोडून पण डिझाईन अशा दाखवलेल्या आहेत. तर हे पहा, सुंदर अशा मी आज डिझाईन घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. मस्त अशा डिझाईन आहेत. तर हे पहा, मस्त अशी इकडून एक मी कोयरी काढलेली. पहिला तुम्ही खालून गोल असा आकार काढा आणि त्यानंतरच हे पहा अशी डिझाईन काढायची आहे. वरची डिझाईन वरतून खाली काढत यायची नाही, खालनं वरती काढत जायची. हे पहा, आता ही आपण उलटी काढलेली त्यामुळं वरून खाली काढलेले. हे पहा, गोल आकार पहिला देऊन घ्या ह्याला, अशी जर कोयरीची डिझाईन काढायला. तर हे पहा, आता मी पुढची व्ही आकारामध्ये पण दाखवणार आहे तुम्हाला. प्रत्येक आकार असं व्यवस्थित मी जसं दाखवते तसं व्हिडिओमध्ये तुम्ही काढून पहा, तुमची डिझाईन कुठेही चुकणार नाही. हे पहा, खालनं पहिला गोल आकार असा काढून घेतलेला आहे मी. हे पहा, आणि त्यानंतर ही असं डिझाईन काढून घ्यायची आहे. दुसरी कोयरी पण मस्त अशी जोडून घ्यायची एकमेकांना. हे पहा, ते पण मी शीट दाखवणार आहे, त्यावरचं पण असं पुसून जाईल. मी तुम्हाला ते पण दाखवते शीट कशी आहे, काय आहे आणि कुठे मिळेल वगैरे. हे पहा, असा व्ही आकार काढून घेतलेला आहे मी उलटा, आणि त्याला एकमेकांना ह्या जोडलेल्या कोयऱ्या आहेत त्याची डिझाईन काल आपण सिंगल कोयऱ्याची पाहिलेली होती. तर हे पहा, माझा थोडासा कॅमेरा पलीकडे गेलेला आहे. तर शीट हे पहा, मी फोटोमध्ये वगैरे तुम्हाला व्यवस्थित असं दाखवेन किंवा लास्टच्या व्हिडिओच्या लास्ट शेवटी. हे पहा, आता हे पण व्ही आकार काढून घेतलेला आहे मी. आणि तुम्ही लेफ्ट राईट या सगळ्याच बाजूने तुम्ही हे जे आहे ते पाहू शकता किंवा बघू शकता. लेफ्ट राईट साईडने दोन्हीही साईडने मी काढून दाखवते तुम्हाला. तुम्ही सगळ्याच ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. कुठेही तुमची म्हणजे मेहंदी काढताना चुकणार नाही. तर हे पहा, आता मी ही एक दाखवली आहे डिझाईन. त्यानंतर आता आपण हे पहा, मस्त असा मी जसा तुम्हाला व्हिडिओ दाखवते तसाच तुम्ही प्रयत्न करा. खालनं पहिला गोल आकार काढायचा कधीही. हे पहा, आणि नंतरच बाकीची राहिलेली डिझाईन. हे पहा, त्यानंतर आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत. हे पहा, मस्त अशी मी ही इथे पण डिझाईन काढलेले. थोडंसं जिथं आपण कट वगैरे देतो तिथं थोडंसं असं काढून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जो कर्व आहे तो, म्हणजे खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसून जाईल. हे पहा, वरच्या फर्स्ट लाईनमधली 4 नंबरची आता तुम्हाला दिसते का पहा, ती पण डिझाईन मी व्यवस्थित अशी दाखवली आहे तुम्हाला. आणि हे पहा, आता ही जी डिझाईन आहे ती खालच्या कोयरीला जोडण्यासाठी म्हणून मी खाली गॅप ठेवलेला आहे. गॅप पण कसा ठेवायचा हे पण मी व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत दाखवलेलं आहे. हे पहा, डबल जरी डिझाईन झाल्या असल्या तरी कुठे मी वेगवेगळा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला का तर मेहंदी काढताना. हे पहा, आणि जे खालचे मी आता कोयरी काढले त्याच्या बाजूला जी डिझाईन काढले थोड्याशा अशा त्याला लाईन देऊन घ्यायच्या, म्हणजे खूपच सुंदर वाटतील. हे पहा, ही असं डिझाईन काढली ना, ही
कशाला कुठली आणि कधी डिझाईन जोडायची हे पण थोडं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. याचा ही जी अरेबिक डिझाईन आहे किंवा ह्या कोयरीच्या डिझाईन आहेत त्या हातावर कशा काढायच्या आणि कशा जॉईन करायच्या हे पूर्ण मी ओरिजिनल हातावर तुम्हाला काढून दाखवणार आहे. आणि कशा जोडायच्या, शेडिंगची पण काढून दाखवेन आणि भरलेली पण काढून दाखवेन. 2000 सबस्क्रायबर झाले आपले की आपण लाईव्ह येऊन तुम्हाला नक्की शिकवणार आहोत. तर लाईव्हमध्ये पण एकदम व्यवस्थित तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता. आताही तुम्ही कमेंट करा आणि विचारू शकता प्रश्न, तुम्हाला काय हवेत ती मी व्हिडिओच्या मार्फत किंवा तुमच्या मेसेजला नक्की तिथेच रिप्लाय देईन. तर हे पहा खूप सुंदर अशा डिझाईन आणि हे पहा ही तर इतक्या सुंदर वाटतात. आता हे मी लास्टचे 4-5 लास्टचे आहेत तर नाहीत, अजून 4-5 आहेत अजून आहेत तर मी ते दाखवत आहे तुम्हाला. हे पहा खूप सुंदर अशा मी डिझाईन दाखवले आहेत तुम्हाला. आणि थोडंसं इकडच्या पुढच्या बाजूने जे आहे ते डार्क करून घ्यायचं, म्हणजे आता व्हिडिओ पाहताय त्याच्या लेफ्ट साईडने हे पहा, म्हणजे खूप सुंदर अशी डिझाईन वाटेल. मी ते भरून पण तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा असं बॉर्डर करून घ्यायची, म्हणजे खूपच हे पहा भरून पण दाखवत आहे स्केलअप करून. आणि शेडिंगचे पण खूप छान वाटतात. तुम्हाला शेडिंग आवडत असेल तर शेडिंग करू शकता किंवा भरून आवडत असेल तर भरून पण करू शकता, असं काही नाही. हे पहा मस्त असं भरलेले पण खूप छान दिसतात. हे पहा असं डिझाईन काढून घेतली तुम्ही, खूप सुंदर असं तुम्हाला दिसेल. हे पहा मी थोडंसं झूम पण करून तुम्हाला दाखवत आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत. आणि हा पण व्हिडिओ खूप मोठा झाला होता, पण मी 11 ते 12 मिनटात तुम्हाला दाखवलेला आहे. का तर म्हणजे व्हिडिओ हळूहळू दाखवला तर तुम्हाला पण बोरिंग वगैरे वाटू नये म्हणून, त्यासाठी. तर तुम्ही ही डिझाईन तुम्ही पेजवर काढताना किंवा प्रॅक्टिस करताना खूप हळूहळू अशी डिझाईन काढा. आहे पहा मी तुम्हाला व्हिडिओत जसं दाखवते ना आकार सेम तसेच ड्रॉ करून घ्यायचे आहेत. मी थोडंसं पुसून घेते. पहा थोडंसं चुकलं माझं. आणि एकदम मस्त अशा आकार काढायचे तुम्ही. आणि मी पण म्हणजे मला हे सांगायचं तुम्हाला, थोडंफार माणसाकडून चुका होतातच, असं काय नाही. मी पण एवढी म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होऊनही माझ्याकडून एखादी चूक होतेच, असं नाही की होत नाही म्हणून, होते. तर तुमच्याकडून पण होऊ शकते, असं काही नाही. तुम्ही तर बिगनर आहात. आपण माझ्यासारखं बघून काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एकदम व्यवस्थित असे डिझाईन येईल. आणि मला महत्त्वाचं हे म्हणजे सांगायचं, जर तुमच्याकडं मटेरियल वगैरे मेहंदी कोण बनवण्यासाठी नसेल तर तुम्ही मी बोलते त्याकडे पण लक्ष द्या आणि डिझाईनकडे पण लक्ष द्या. तर तसं जर तुम्ही बाजारातले कोण विकत आणू शकता आणि त्यामध्ये मग त्यानंतर तुम्ही हे करू शकता, काढून ते पूर्ण कोण काढायचे आणि वाटीमध्ये ते सगळं मिश्रण घेऊन त्यामध्ये तुम्ही हे करू शकता, स्पूनच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकजीव करायचं. थोडंसं पाणी टाकायचं किंवा मिक्स ऑइल असेल तर मिक्स ऑइल टाकू शकता. आणि त्यानंतर ते आपले जे सेलोफेन शीट सांगितलेत मी तुम्हाला, हे जे मी आता मेहंदीचा कोन यूज करते त्यावर जे रॅपर आहे ते सेलोफेन शीट आहे. हे पहा मी तुम्हाला दाखवत आहे. तर ही खूप साऱ्या मी मोबाईलमध्ये म्हणजे असं पहिला प्रॅक्टिस करताना डिझाईन काढलेले आहेत. मोबाईलमध्ये मी फोटो वगैरे काढून ठेवलेले आहेत. मी त्यातूनच तुम्हाला काही सिलेक्टेड डिझाईन दाखवत आहे. हे पहा मोबाईलमध्ये खूप सारे फोटो होते, पण मी ज्या तुम्हाला मोजक्या आहेत त्याच दाखवलेल्या आहेत. आणि ज्या उपयोगात येणार आहेत अजून मी ॲडव्हान्स पण तुम्हाला दाखवेन. तुम्ही पहिला हे बघून काढण्याचा प्रयत्न करा आणि व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करा. मला खूप इच्छा आहे की म्हणजे एकतरी कमेंट यावी की मॅम तुमचं बघून आम्ही खूप सुंदर अशा डिझाईन शिकलेलो आहोत. तर हे पहा आता मी नेक्स्ट पण तुम्हाला दाखवते. म्हणजे थोडंसं खाली घेतला मी कॅमेरा, शीट थोडी बाजूला गेलेली आहे, पण तुम्हाला डिझाईन दिसण्यासाठी थोडीशी शीट साईडला केली आहे. हे पहा तुम्ही
इतक्या आणि मला खूप अपेक्षित आहे तुमच्याकडून की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप छान 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 अशा कमेंट करा. हे पहा, असे 1 रुपयाची शीट घ्यायची आहे आणि हे जे आहे ते केकचं शॉप जे आहे तिथं जे मटेरियल मिळते त्यामध्ये टॉपर्स बनवण्यासाठी जे ट्रान्सपरंट शीट असतं, म्हणजे केकवर जे आपण टॉपर्स लावतो ते बनवण्यासाठीचं जी शीट असतं त्याची जी ट्रान्सपरंट शीट आहे ती मिळते आणि ह्याची प्राईस खूप जास्त नाही आहे. हे पहा, 10 ते 15 रुपये आहे. खूप मोठी शीट येईल 10-15 रुपयेमध्ये. ही अर्धी शीट आहे. मी आधी ह्यावर प्रॅक्टिस करायचे, नंतर ते भेटल्यानंतर त्यावर करायला लागले. तर हे पण एकदम मस्त असं तुम्ही धुवू शकता. खाली कोणताही ब्लॅक पेपर, येलो पेपर कोणताही, मी आता व्हाईट लावून दाखवलं आहे तुम्हाला. हे पहा, आणि मस्त असं तुम्ही पुसूही शकता. खूप खूप सुंदर असं तुम्ही काय करा, व्हाईट पेपरला ही जी शीट आहे स्टेपल करून घ्या किंवा चिटकावून घेऊ शकता सेलो टेपने. इतकी सुंदर ही पण डिझाईन, आणि पुसू शकता दोन्ही बाजूने. एकदम मस्त. नाहीतर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे एक पेपर घेऊन त्याला लॅमिनेशन करून घ्या, व्हाईट पेपर, आणि त्यावर पण काढू शकता. खूप भारी मी सजेशन सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आवडलंच असेल. आय होप त्या ताईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.